इराण आणि इस्रायल या युद्धाचा फटका देशामधल्या शेतकऱ्यांना देखील बसतोय। हळदीचा बाजारभाव घसरला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे। साताऱ्यामधील हळद उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत। लाखो रुपये खर्च करून उभं केलेलं पीक आज बाजारामध्ये कवडीमोल दरानं विकावं लागतंय। याहून गंभीर बाब म्हणजे व्यापारी शेतकऱ्यांची उघडपणे लूट करतायत। बाजारभाव जाहीर असतानाही तो शेतकऱ्यांना दिला जात नाहीये। प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून शेतमालाला हमीभाव निश्चित करावा, व्यापाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावावा अशी मागणी केली जाते आहे। प्रामुख्याने ह्या वर्षी मी साधारणपणे 4 एकराचं साधारणपणे 4 ते 4.5 एकराचं लागवड केली आणि मी दरवर्षी लावतो। पण आणि ह्याच्यामध्ये दरवर्षी येणारा उत्पादित खर्च आणि ह्या वर्षीचा हा सगळ्यात जास्त होतोय। दुसरी गोष्ट, ह्या वर्षी आपल्याला ही जी आता जी युद्ध परिस्थितीजन्य तयार झालेली आहे ह्याच्यामुळं एक्सपोर्टला जो मिडल ईस्टला किंवा यूएला किंवा अमेरिकेला जो माल जाणार आहे तो पूर्णपणे थांबल्यामुळं आज व्यापाऱ्यांच्याकडनं माल इथं घेतला जात नाही किंवा मुद्दाम होऊन त्याचे रेट पाडले जात आहेत। साधारणपणे युद्ध सुरू व्हायच्या अगोदर 16,500 ते 17,000 रुपये पर क्विंटलचा रेट होता आणि आज युद्धजन्य परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्याच्यानंतर हा रेट 2 ते 2.5 हजारांना पुन्हा खाली आला आणि त्याच्यामुळं आज शेतकऱ्याला जी पिकवण्याची परिस्थिती आहे, जो उत्पादित खर्च आणि मिळणारे पैसे ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत असल्यामुळं आज शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे। आता मागणी काय आहे तुमची सरकारकडे, काय मागणी करताय? माझी एकच मागणी आहे की सरकारने हळदीच्या पिकाला एक उत्पादित खर्चाप्रमाणे एक हमी भाव द्यावा की त्याची कॉस्ट दोन्हीचं वर्कआउट करून सरकारने उलट केलं तर खूप चांगलं आहे। कारण हे हळद ही अशी पेटंट आहे इंडियामध्ये, ही जगामध्ये चालते। सगळ्यात जास्त ती फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जाते, डोमेस्टिकमध्ये आहे, कस्टमरसाठी आहे, सगळ्यासाठी ती वापरली जाते। त्याची तेवढी आपल्याकडं लागवड ह्या 5 राज्यामध्ये आहे। त्याच्यामुळे तिथं आपल्याला सरकारने यात लक्ष घालून आपल्याला काहीतरी याच्यामधनं एक हमी भाव द्यावा अशी माझी मागणी आहे त्याच्यामध्ये। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।